हैदराबाद गॅझेट हे आहे. हैदराबाद गॅझेट निजामाचं गॅझेट स्पष्ट लिहिलेलं आहे कॉलम मध्ये. मराठा किती नंबर आहे? 36व्या नंबर नोंदीला आहे. 26व्या नंबर 50,637. जर निजाम गॅझेट लागू करा म्हणता आणि निजाम हैदराबादच्या याच्यामध्ये मराठा कुणबी एक म्हणता, तर यांनी हे काय खोटं केलं असतं त्यावेळेस. आता आम्ही याच्यात बदल केलेले आहेत. मनोज जरांगे मागणी करत असलेले गॅझेट्स ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाने यांनी समोर आणले आहेत. अंतरवाली सराटीच्या वेशीवर उपोषणाला बसलेले मंगेश ससाने यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गॅझेट्स दाखवले. त्यात त्यांनी हैदराबाद, बॉम्बे आणि सातारा गॅझेट्स दाखवत मराठे हे शूद्र नसून लढवय्ये आहेत, क्षत्रिय आहेत असा उल्लेख केलेला असल्याचा दावा केलाय. त्यावेळेचा कुलाबा जिल्हा, आत्ताची मुंबई, या कुलाब्यामध्ये कुणबी समाजाची नोंद आहे. पान नंबर 54 वर कुणबी हे संपूर्ण जिल्ह्यात सापडतात आणि ते शूद्र म्हणून गणले जातात. त्यांची उत्पत्ती ब्रह्माच्या पायापासून झाली आहे असे मानतात. हे ब्रिटिश गॅजेटर मध्ये लिहिलेलं आहे. मग मराठे शूद्र आहेत का? याच्यामध्येच फरक आहे. मराठे क्षत्रिय आहेत हे बऱ्याच गॅजेटर मध्ये आलेलं आहे. आणि आता सर्वात महत्वाचं, जे जरांगे म्हणतात की आम्हाला निजाम आरक्षण देणार, हैदराबाद गॅझेट हे आहे. हैदराबाद गॅझेट निजामाचं गॅझेट, याच्यावर 32 नंबर पानावर एरिया आणि पॉप्युलेशन याच्या नोंदी आहेत. याच्यामध्ये 16 नंबरला आपण पाहताल, इथं 16 नंबरला कापू, त्याच्या आतमध्ये कंसात म्हणजेच कुणबी, त्यांची लोकसंख्या लिहिलेली आहे 42,846. आणि 33 नंबर पानावर 33 नंबर पानावर स्पष्ट लिहिलेलं आहे कॉलम मध्ये. मराठा किती नंबर आहे? 36व्या नंबर नोंदीला आहे. 26व्या नंबर 50,637. जर निजाम गॅझेट लागू करा म्हणता आणि निजाम हैदराबादच्या याच्यामध्ये मराठा कुणबी एक म्हणता, तर यांनी हे काय खोटं केलं असतं त्यावेळेस. आता आम्ही याच्यात बदल केलेले आहेत. हेच गॅझेट तुमच्या तोंडावर मारतो. माझं एक सांगणं आहे, ज्या निजामाच्या भरोशावर जरांगे मराठा समाजाला कुणबी दाखल्यांद्वारे ओबीसी मध्ये घुसवायचं ठरवतात, हे सगळे गॅझेट मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे खोटं ठरवणार आहेत का? ही आकडेवारी खोटं ठरवणार आहेत का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराजे देसाई, तुम्हाला फक्त जरांगे सांगेल तेच तुम्ही गॅझेट तुम्ही अभ्यास करणार? ह्या गॅझेटांचा कोण अभ्यास करणार? हे गॅझेट कधी लागू करणार? करा हे सगळे गॅझेट लागू. तुम्हाला जरांगेच्या अर्धवट ज्ञानातून जर ओबीसींचा घात करायचा असेल तर आम्ही पण अभ्यास आहे, आमच्याकडे पण पुरावे आहेत. सरकार आणि कायदे हे पुराव्यांवर, कागदपत्रांवर किंवा कायदेशीर तरतुदीनुसार केले पाहिजेत. काय जरांगेच्या सांगण्यावरून? आमचं सरकारला स्पष्ट म्हणणं आहे, तुम्ही आमच्या अंगावर जर गॅझेट मारत असताल तर हे गॅझेट घ्या. तुमच्याकडे नसतील तर हे पाठवता आम्ही पोस्टाने, पण आम्हाला अज्ञानी अडाणी समजू नका. अभ्यास आम्हाला पण करता येतो. गॅझेट 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 काहीतरी म्हणायचं आणि ओबीसी त्यांना सांगायचं गॅझेट मध्ये नोंद गॅझेट मध्ये नोंद. मग तमाम महाराष्ट्राच्या जनतेसमोर आज ह्या गॅझेट मध्ये काय, मराठा कसे वेगळे, कुणबी कसे वेगळे, प्रत्येक जिल्ह्याच्या गॅझेट मध्ये आलेले. त्यामुळं मायबाप सरकारने अशी अजिबात चूक करू नये. कुणाच्या तरी आग्रहातून, कुणाच्या तरी अज्ञानातून, अर्धवट ज्ञानातून आणावं जरांगेनी आमच्या समोर गॅझेट आणि हे खोटं ठरवून दाखवावं. त्यामुळं आमची एक त्यांना सांगणं आहे की तांत्रिक दृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या आम्हाला कधी पण तुम्ही आव्हान द्या, आम्ही ते पुरेपूर करू. हे तर कोर्टात जाईलच, पण आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रासमोर की हे गॅझेट काय आहेत आणि त्याचं नक्की त्याच्यामध्ये तथ्य काय, त्याच्यामध्ये डिटेल काय, हे सगळं महाराष्ट्राच्या समोर आणलंय. हे जरांगेने पण बघावं. जरांगेचे जे कोण समर्थक असतील, जे मार्गदर्शक असतील, त्यांनी हे गॅझेट वाचावे आणि त्यानंतर कुठेतरी अज्ञानी मागण्या करू नये, आताताई मागण्या करू नये आणि आमच्या ओबीसीच्या ताटामध्ये मीठ घालू नये. मुख्यमंत्री साहेब आणि शंभूराजे, कारण की शंभूराजेच काहीतरी त्या गॅझेटात त्यांनी सांगितलं होतं की आम्ही गॅझेट लागू करतोय आणि त्याच्यावर अभ्यास चालू आहे. तुम्हाला अभ्यासाला गॅझेट कमी पडतात, हे आमच्याकडून घेऊन जा आणि त्यानंतर निर्णय घ्या. आमच्या ओबीसींचा तुम्ही घात कराल
अशा प्रकारे गॅझेट्सच्या काही प्रती दाखवून मंगेश ससाने यांनी हा दावा केला. मराठे हे सामाजिक मागासलेले नसताना जरांगे गॅझेट्समधील चुकीची माहिती देत आहेत आणि त्यांचं ऐकून सरकार हे गॅझेट्स लागू करण्याच्या हालचाली सुरू करत आहेत. त्यामुळे सरकार यांनी देखील या गॅझेट्सचा अभ्यास करावा. त्यांच्याकडे हे नसतील तर आम्ही त्यांना पोस्टाने पाठवू, पण आम्हाला अडाणी समजू नका, अशी प्रतिक्रिया मंगेश ससाने यांनी दिली. त्यामुळे आता कुणबी नोंदींनंतर आता गॅझेट्सवरून देखील पुन्हा वाद रंगण्याची शक्यता आहे. एकूणच अंतरवालीत सुरू असलेले हे दोन्ही आंदोलन, दावे प्रतिदावे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.